पाहुयात पुढची बातमी। सोलापूरमध्ये FRPच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। ऊस गाळप बंद होऊन 1.5 महिना लोटला तरी ऊस बिल न दिल्यामुळे स्वाभिमानी संघटना आक्रमक झालेली आहे। साखर सहसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। जिल्ह्यातील एकाही कारखान्याने FRPनुसार अद्याप ऊस बिल दिलं नाहीये। साखर सहसंचालकांनी जिल्ह्यातल्या कारखानदारांवर कारवाई करावी। जिल्ह्यातील गोकुळ शुगर कारखान्यानं सील तोडून गाळप केलेलं आहे, त्यावर अधिकाऱ्यांनी कसलीही कारवाई केली नाही असा आरोप आंदोलकांनी केला। साखर कारखान्यांकडे जवळपास 50 ते 60 कोटींची बिलं थकल्याचा दावा आंदोलकांनी केला। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2-2.5 लाख टनाचा पैसा जर काढला तर जवळजवळ 50-60 कोटी रुपये त्या ठिकाणी बिल त्याचं थकलेलं आहे। आणि या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या या नुकसानीला जबाबदार कोण? तर हे जे अधिकारी आहेत ज्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती ते अधिकारीच असे वेळेवर या ठिकाणी येत नाहीत। हे कार्यालय असून अडचण नसून कळंबा फक्त आम्हाला दाखवण्यासाठी कार्यालय या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर या कार्यालयामधून फक्त कारखानदारांच्या सोयीसाठी हे कारखानदार कार्यालय या ठिकाणी झाले का? कारखानदारांना पुण्याला जाऊन परवानगी आणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांच्या कार्यालय देता येतील म्हणून हे कार्यालय का? या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे होता पण तो मिळत नाही। किती शेतकऱ्यांचं रक्त शोषणार आहे? किती हे अधिकारी मजबूर या ठिकाणी टाकलेले आहेत की आंदोलन असताना सुद्धा शेतकऱ्यासोबत चर्चा करायला येत नाहीत। आम्ही आमच्या संसदेचा अंत संपलेला आहे। आम्ही आज आमच्या जर प्रश्नाचं या ठिकाणी आमच्या थकीत ऊस बिलासंदर्भात जर आम्हाला आज नाही उत्तर भेटलं किंवा नाही आमच्या पैशाचं काय तडजोड आली तर हे कार्यालय असून या ठिकाणी उपयोग आहे। म्हणून या कार्यालयाची आम्ही राग रांगोळी केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही उठणार नाही।